परभणी लोकसभा मतदारसंघासाठी परवा म्हणजे 26 एप्रिलला मतदान होतंय। आज सायंकाळी 5 वाजता मतदार म्हणजे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवार जे आहेत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। आज महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे परतूर तालुक्यामध्ये आहेत, सातोण्यामध्ये प्रचार फेरी आहेत, सभा घेत आहेत। सर काय सांगाल, आज शेवटचा दिवस आहे, लोकांना आशीर्वाद मागणं 25 पर्यंत माझं कर्तव्य आहे। जाहीर सभा वगैरे बंद होतील, तर शेवटच्या क्षणापर्यंत मी लोकांचा आशीर्वाद करण्यासाठी मतदारसंघ माझा जवळजवळ 90% पूर्ण केलेला आहे। 99% होत 99 नाही झाला, पण 90% कव्हर केलेला आहे। आणि गावापर्यंत वाड्या तांड्यावर मी जाण्याचा 12 मुक्काम माझं तांड्यावर झालं, वस्तीवर झालं म्हणजे असं। त्यामुळं मला लोकांचा आशीर्वाद चांगला मिळत चाललेला आहे। लोकांचं सर्व आणि महायुतीचे सर्वच नेते आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल, भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांची असेल, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असेल, RPI असेल आठवले साहेबांची, PRP असेल, मनसे असेल राजसाहेबांचा, या साऱ्या लोकांनी महायुतीच्या पक्षाने मला अतिशय जीवाचं, जिथं आमचा कोण नाही तिथं त्यांचा कोणतरी एक जण आहे। त्यामुळे आम्हाला पोलिंग बूथची बी यंत्रणा आमची पूर्ण झाली, टाईट झाली। आणि मला अपेक्षा आहे की पूर्ण महिनाभर प्रचार करताय आपण, आपल्याला वेळही कमी पडला प्रचाराला, काय एकूण वातावरण दिसून आलं या महिन्याभरातलं चित्र पूर्ण परभणी लोकसभेचं? मी महिन्यात आलो, महिन्यात ह्या परभणीकरांना आपला मानला, आपला माणूस, बांधावला माणूस, शेतकऱ्याचा माणूस, बाबडा माणूस। मला आता 2-3 गावात येता येता पैसे दिले लोकांनी। गोरे भाऊ होतेच म्हणा, लोणीकर साहेब होते, त्यांनी बघितलं तिथं मला पैसे लोकांनी दिलं, जेवण देतात, म्हणजे सर्व सर्व फ्री। आता मगाशी ह्याचा IBN लोकमतचे चॅनलवर आले, ते आम्ही एका रानात बसलो होतो जेवायला, तिथंच ते आले, आम्हाला माहीत बी नाही। त्यामुळे सर्व लोकांनी माझ्यावर, मला कोणी गाडी मागितली नाही, कोणी 5 पैसे मागितले नाही। परभणीकरांचं जनतेचं मी एवढा आभार मानेन, फुकट खासदार म्हणजे अशा प्रकार झालेला आहे। मला कुणीही कुठल्या कार्यकर्त्याला त्रास दिला नाही, राष्ट्रवादीच्या दिला नाही, BJPच्या दिला नाही, शिवसेनेच्या दिला नाही, परत ना मित्रपक्ष RPIवाले जे आमचे मनसे आहेत, रासपावाले, असं बोलेन तर बिलकुलच कुणीच काही मला मागितलं नाही। त्यामुळं मी नुसतं लोकांच्या जवळ पोहोचण्याचं काम केलं आणि जिथं जाईल तिथं लोकांनी बँजो लावून माझं स्वागत केलं। रात्रीच्या 2-2 वाजता 5-5 हार 4-4 हार लोक जमायचे, म्हणजे काय मी दिले त्यांना। त्यामुळे ह्या लोकांनी माझ्यावर प्रेम चांगलं केलं। परभणीच्या विकासाचा नेमका काय अजेंडा आपला असणार आहे? इथले प्रश्न तुम्ही बघितलेत, आता इथून पुढे समजा काय तुमचं विकासाचं विजन असणार आहे? मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट हा पॉईंट घेऊनच मी फिरलेलो आहे। आणि मला इथं माझ्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या जमिनीला पहिलं सिंचन करण्यासाठी मी प्रायोरिटी देणार आहे। रस्ते असतील आणि सोलारचा प्रोजेक्ट देऊन माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्याला लाईट फ्री कशी मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। ही आमची मुलं पुण्या मुंबईला जातात, ती मला परभणीत कशी ठेवता येतील, जालन्यात कशी ठेवता येतील, त्यासाठी MIDC आणता येईल, स्टार MIDC आणता येईल, या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। मेडिकल हबच्या दृष्टीनं आणि एज्युकेशन हब मला जास्त वाढवायचं आहे। आता मी ज्या डेअरीत आलो यश, असे मला उद्योगधंदे वाढवायचे आहेत। ह्या माध्यमातून अशा डेअऱ्या जर झाल्या ज्या वेस्टर्न महाराष्ट्रात असा आहे, तोच पॅटर्न मी इथं राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि वाराणसीला मोदी साहेबांनी जी डेव्हलपमेंट केली आहे, आता पंतप्रधान माझे भाव असल्यामुळं मला हक्कानं काय काळजी नाही। आणि इथं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा माझ्या शब्दाला म्हणजे मला भावाप्रमाणात आहे। मी त्यांच्या हाताला धरून माझ्या परभणीसाठी विकासासाठी मला पैसा कमी पडणार नाही, या चौघाकडून मी ॲश्युरन्स घेतलेला आहे। मी ज्यावेळेस मोदी साहेबाच्या कानात बोललो तेव्हा तीच सांगितलं, एकनाथ शिंदेच्या काल कानात बोललो तेच बोललो, देवेंद्र फडणवीसच्या कानात बोलतोय तेच, आणि अजितदादाच्या कानात बोलतोय तेच आहे। त्यामुळे ह्या चौघांनी मला अतिशय माझ्यावर प्रेम केलं, अतिशय चांगल्यावरचं। आणि सामान्य जनतेला वाटलं की बाबा विकासाचा विजनरी माणूस आहे, उद्या काहीतरी फायदा होईल, म्हणून मला या पूर्ण निवडणुकीमध्ये एक बघितलं गेलं की एक तुमच्यावर असेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांवर वैयक्तिक टीका झाली, बाहेरचा उमेदवार आहे हाही प्रचार झाला, कसं बघता या सगळ्या? कारण एकीकडे मोदींची सभा झाली, मुख्यमंत्र्यांची झाली, बऱ्याच नेत्यांच्या सभा झाल्या, आणि दुसरीकडे एक वैयक्तिक टीका सुद्धा या ठिकाणी तुमच्यावर झाली। मी वैयक्तिक कोणावर टीका करणार नाही। आय एम ए नॅशनल लीडर, आणि जे माझी टीका करतात ती लॅडर आहेत। मी अर्ज भरताना कलेक्टरपाशी आलो तेव्हा त्या AB फॉर्मवर माझीच सही होती, आणि त्यांनी जे अर्ज भरला आहे त्याच्यावर उद्धव साहेबांची सही होती। त्यामुळे लीडर आणि लॅडरमधला फरक करा। बुद्धिजीवी आणि सामान्य, त्यांनी माझ्या वैयक्तिक टीका केली, माझ्या आईवडिलावर बी बोलले, ते मी नाही बोलणार। म्हणजे माझ्या आईवडिलावर, माझे आई आयडॉल आहे, माझे वडील आयडॉल आहे, तर मी देशातल्या जनतेलाच मी माझा आईवडील मानलेला आहे। आणि माझ्या आईवडिलाला सक्षम आहेत माझ्या घरातले समान आहेत विशेष म्हणजे, पण त्यांनी मला टीका नाही करायला पाहिजे, मला वाईट वाटलं। पण मी त्यांच्या आईला वडिलाला, ती माझ्या आईवडिलावर, बंडू जाधवच्या आईवडील माझ्या आईवडिलासारखे, मी त्या संस्कृतीत जाणार नाही, खालच्या लेवलची कधीच टीका करणार नाही। पण मला देशाचं नेतृत्व करायचं आहे, त्यांना नुसतं परभणीचं बघायचं होतं, त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही। काल उद्धव साहेब बी आदरणीय मोठे नेते आहेत, माझ्यापेक्षा मोठे नेते आहेत,
आम्ही एकत्र बसलो, जेवलो, खाल्लं. ते काल येऊन माझ्यावर बोलले काहीतरी. तर आदित्य साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल असं बोलायला नाही पाहिजे नीच हा शब्द. म्हणजे काय होतं, तो राज्याचा मुख्यमंत्री आहे. शेतकऱ्याचं गरीबाचं पोरगं मुख्यमंत्री झालं तुम्हाला पटत नाही का? आम्ही ओबीसीचं म्हणा, बहुजन समाजाचं आम्ही काम करतोय, आमचं डिपॉझिट तुम्ही घालवताय. तुमचा झेंडा घेऊन आमचीच पोरं फिरत होती ना उद्धव साहेब. म्हणजे हे बरोबर नाही. महाराष्ट्रात उद्यापासून मी 27 पासून फिरणार आहे महायुतीच्या उमेदवारांच्या जीवासाठी, आणि जीवाचं रान करून सांगेन की आदरणीय उद्धव साहेब आमचे मोठे भाऊ होते, पण त्यांनी येऊन सांगितलं की ह्याचं डिपॉझिट घालवा. आता मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट घालवा आणि महायुतीला मतदान करा आणि मोदीला पंतप्रधान करून मला देखील दिल्लीला पाठवा. तुम्ही 3.5 लाख मतांनी विजय होणार असा दावा केला होता, मात्र खासदार म्हणतात की त्यांना 3.5 लाख मतं तरी 3.5 लाख तरी मतं मिळतील का हे त्यांनी बघावं. ते काय म्हणले की मी विजय होतो 2 लाखाला, त्यांना 1,90,000 मतं पडतील. घेऊन आज ठेवा. 90% महादेव चालणार टाकला आणि 10% संजय जाधव साहेब चालले नाही माझं त्याचं. मी जर पडलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन म्हणून त्याला सांगा. आजचा माझा आदेश आहे त्याला. मी जिंकलोय बघा. 3.5 लाख ही आकडा कायम राहणार तुम्ही. मी 3.5 नाही, आता वाढलाय माझा कालपासून वाढलाय. लोणीकरणी इथं मराठा समाजाची, भाऊसाहेब गोरेंनी मराठी समाजाची मिटिंग घेतली, प्लस आमच्यावर बोर्डीकर साहेबांनी काल घेतली. आता वाढलाय. आता 3.5 मधनं मी 4.5 लाखात चाललोय. आता 1 लाखाचा मत वाढलाय आणि उद्या अजून वाढणार आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो की मी जास्तीत जास्त मताने येणार आहे. आता प्रत्येकाला वाटणार की मी जिंकणार आहे. मी ज्यावेळेस प्रत्यक्षात फिरतोय लोकात, तुम्ही माझ्यावर चला थोडं, तुम्हालाच कळेल. कोणाला 10 पैसे दिले नाही, काय दिलं नाही मी, काय विषयच नाही. आणि मी असली भानगड बी करत नाही आणि कोणाला खोटं बोलत नाही. म्हणून आज गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगा का मानावं? मोदी साहेब काय एवढ्या देशाने नेतृत्व भाऊ का म्हणावं मला? काही तर त्यांना समज असेल ना. म्हणूनसाठीच ते हे माणसं. माझी उंची वाढली, मी फार छोटा माणूस आहे, फार मोठा माणूस नाही. म्हणून विरोधकाची भूमिका ती असते. पवारसाहेब देखील काल आले व माझ्या मतदारसंघात. आदित्य ठाकरे आले. तर एक शेतकऱ्याचं पोरगं, एक गरीब पोरगं होत असेल तर डिपॉझिट घालवताय तुम्ही. एखादा मुख्यमंत्री झालं तुम्हाला बघत नाही. ही कुठली काय? आम्ही गरीब आहे. माझे आई वडील गरीब आहेत, एकनाथ शिंदेचे माझे आई वडील दोघांचे. म्हणून आम्हाला तुम्ही हिनवताय का? ही आमचीच पोरं होती ना तुमचा झेंडा घेऊन फिरणारे. ते उद्धव साहेबांनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि मी बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, ते बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. राजकारणात आज उद्या कुणाची मैत्री दोस्ती होती तो भाव वेगळा आहे. मतं मागितली पाहिजे, जरूर त्यांनी आम्ही मागितली पाहिजे, त्यांनी पण माझ्या तोंडातून एक शब्द देखील यांच्याबद्दल वाईट जाणार नाही. आदरणीय पवारसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील, ते मोठे नेते आहेत. पण मोठ्या नेत्यांनी बारक्या नेत्याला समजून घेतलं पाहिजे होतं. पण माझ्या इथं येऊन अंगणात असं नाही बोलायला पाहिजे होतं. एवढीच माझी त्यांना विनंती आहे. थँक्यू. तर होते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं की माझी लीड आता 4.5 लाखांवर असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काही काल येऊन इथं वक्तव्य केलं त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार आहे. कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सातोना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.